2021 साली मला हे न्यूट्रिशन माझ्या आयुष्यात आलेलं होतं. पण फॉलोअप व्यवस्थित नसल्यामुळं नंतर माझं हे घ्यायचं पण इच्छा नव्हती आणि मी सरांना बोलले बी होते, "सगळं काही घेतलंय ना, आता तुम्ही काही सांगू पण नका आणि काही नाही फरक पडत. आता काही मला घ्यायचं पण नाही, खायचं पण नाही." पण त्यांनी आमच्या भावाला सांगितलं आणि भावांनी जबरदस्ती केली. 1 महिना खा. एवढं 20-22 वर्ष काही नाही ते खात आली आणि 1 महिना एवढं खाल्ल्याने काय तुला काही बिघडणार आहे का? काही फरक तर पडणार नाही ही तर गॅरंटीच आहे तुझी आणि नाही पडलं तर नाही पडलं, असं बी तसं बी मरायचं डोक्यात आहे तुझ्या. तर मग तुझं जे काही विचार आहे ते तू तसं कर मग म्हणले. पण एवढं खाऊन मर, असा बोलला मला ते. म्हणलं जाऊ दे आता. अ, आणलंय तर 1 महिनाच खायचंय. कुठं जास्त खायचंय ना, असं तरी काही ह्याने तरी फरक पडणार आहे. म्हणजे एवढं नाकारलं होतं या न्यूट्रिशनला मी. पण आज या न्यूट्रिशनमुळं माझ्यामध्ये इतका बदल झालाय, की मी आता तुम्ही तर सगळे बघताय मला. पण नवीन असतील त्यांनी सुद्धा विश्वास ठेवा आणि हे न्यूट्रिशन घ्या. हे चांगलं आहे. कारण की मी एक 22 वर्षापासून 22-23 वर्ष होऊन गेली मला. ह्या आजारपणाला तर आज 2026 चालू आहे. म्हणजे 25 वर्ष झालेली आहेत आणि त्याच्यानंतर ही फॅमिली मला घेऊ द्या. भेटलेली आहे. तर मी जसं आता ह्या 2.5 वर्षात हे घेते न्यूट्रिशन, तेव्हापासून मला चांगला फरक पडलेला आहे. आणि डॉक्टरांचं म्हणणं कसं होतं, की सगळं खा, काही बंधनं नाहीत तुम्हाला, तुम्ही काहीही खाऊ शकता. त्यामुळं काय पाळणं आणि काय खाणं, काय नाही हे कधी माहीत नव्हतं. पण 2019 साली जेव्हा मी आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरला गेले इंदापूर येथे, तिथं मला कळालं, की काय खायचं, काय नाही. तिथं थोडंफार कळालं, पण त्याच्यापेक्षा जास्त एवढ्या 22-23 वर्षात कुठे गेले ते एवढं कळालं ते आपल्या आरोग्य परिवारामध्ये, की पाणी किती पिलं पाहिजे, आपल्या जेवणात काय असणं गरजेचं आहे, आपल्या शरीराला काय पाहिजे, काय नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि आता जे मला शरीराला आवश्यक आहे, तेच मी घेते आणि ऑल न्यूट्रिशन मी यूज करते. त्यामुळे माझा सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. आणि आज म्हणजे मी 1-1.5 महिन्यानंतर थोडी उभी राहायला लागले. थोडी म्हणजे 1, 2, 3 मिनिटच उभी राहायचे, पण मला आनंद व्हायचा त्याच्यात. तिथं मला दिवाणवरून मी खाली उतरायला लागले, तर 2 माणसं माझ्यासमोर उभी असायची. की आता मी पडते का काय? आणि त्यांनी जरी धरलं आणि उभं केलं तरी मी ओरडायचे. त्यामुळं मला कोण उठ अन् उभी राहा असं म्हणत नव्हती कधी. पण या फॅमिलीत आल्यानंतर आपल्याला म्हणजे गुरु असावा म्हणतो आपण नेहमी आणि आपले केशव सर ते नेहमी म्हणायचे, "या मॅडम उभ्या राहणार आहेत. या मॅडम एक्सरसाइज बी करणार आहेत, या एन्जॉयमेंट करणार आहेत." आणि मला स्पॉटलाईटला घ्यायचे त्यावेळेस मी म्हणायचे, "मला काहीच करता येत नाही आणि उगाच सगळ्यांच्या समोर मला दाखवतात असं. नाही, नाही उभंच राहायला पाहिजे, बघायलाच पाहिजे." म्हणजे एक असं अ, हे झालं मला आणि मी प्रयत्न केला. खरंच प्रयत्न केला तर प्रयत्नांती आपल्याला फरक पडत असतो आणि मी प्रयत्न केला. प्रयत्न केल्यानंतर मी उभी राहायचं 2 मिनिटं साठी माझ्यावरती एन्जॉयमेंटच्या वेळेस स्पॉटलाईट आलं आणि त्याच्यानंतर मी उभी राहिले होते. म्हणलं आता आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही आणि त्यावेळेस एवढं लक्षात येत नव्हतं, की साईडला असं केल्यानंतर सर्व लोकं दिसतात असं काही एवढं कळत नव्हतं आणि म्हणलं आता आपलं स्पॉटलाईट गेलंय, आपण उभं राहायचं, आपल्याकडे कोण बघत नाही. पण आईची कशी लक्ष असतं, तसं आपले सोनाली मॅडम त्यांनी येस. माझ्याकडे लक्ष ठेवलं होतं आणि मी उभी राहिलेली पाहिलं होतं त्यांनी आणि सांगितलं सरांना आणि त्यावेळेस मला मी उभी राहिले आणि मला स्पॉटलाईट केलं. तर आता उभी तर राहिले होते, पण मला आता सगळे डान्स करतात आणि उभं राहून कसा करायचा हे विचार. पण त्यावेळेस मी जसं जमेल तेव्हा हात हलवायचा प्रयत्न केला होता. जवळ उभी बऱ्याच वेळ राहिली होते. मग तिथून पुढे माझा स्टॅमिना वाढला, की खरंच उभं राहून वर्कआउट आपल्याला थोडं का होईना जमतंय उभं राहायला. मग मी संध्याकाळचा कॉल, सकाळचा कॉल अशी जॉइन करत होते. तर ते संध्याकाळचा, सकाळचा कॉल जॉइन केल्यामुळं मला त्याचा रिझल्ट छान आला, की मी बसल्या जागी असल्यामुळे माझी काही जास्त हालचाल होत नव्हती. त्यामुळे मी संध्याकाळचा आणि सकाळचा दोन्ही कॉल मॉर्निंग, इव्हनिंग दोन्ही कॉल मी जॉइन करत होते आणि आता बी करते मध्ये-आधी. पण आता सध्या रमजान चालू आहे त्यामुळे माझा वर्कआउट सगळ्याच्या अगोदर होतो आणि नंतर मी माझं काय आहे ते सगळं हे करून घेते. तर माझं वर्कआउट तुमच्या अगोदर होत असतो. मी 3:30 ला उठते आणि 4 ते 4:30 पर्यंत वर्कआउट उरकतो माझा पूर्ण. असं म्हणजे माझं आत्ताचं शेड्यूल आहे आणि मला आता म्हणजे मी उभं राहून पण एक्सरसाइज करते, पण सपोर्ट घेते, की मला पडायची भीती वाटते. कारण एकदा पडले होते मी. म्हणजे ह्याच फॅमिलीत आले तर कधी पडले नाही, पण याच्या अगोदर पडले होते. त्यावेळेस पाय फ्रॅक्चर झालेला आहे माझा आणि येस, येस. त्यामुळं भीती वाटते मला.
की पडले बरोबर. तर परत आणखीन नको काही कमी जास्त व्हायला. त्यामुळे मी सपोर्ट घेऊन करते. कधी-कधी सपोर्ट सोडून बी करण्याचा प्रयत्न करते. पण मनाने इतके पाय जास्त वरती जात नाहीत माझे. आता मॅडम, आता पहा, मॅडम काय सांगतायत, की हाताची सुद्धा हालचाल होत नव्हती बरं का मॅडमच्या. हाताची, पायाची हालचाल होत नव्हती आणि ती हालचाल व्हायला लागलेली आहे आपल्या आरोग्य पंढरीमध्ये. स्वतःच स्वतः मॅडम आता उभ्या राहतात. स्वतःच स्वतः म्हणजे बरीचशी कामं स्वतःची स्वतः मॅडम करतात. पूर्वी मॅडमला कपडे सुद्धा घालायला व्यक्ती लागायची. म्हणजे त्यांच्या आई किंवा त्यांचे भाऊजाई कपडे घालायचे. खरंच म्हणजे सॅल्यूट आहे त्यांच्या घरच्यांना, की त्यांनी एवढी तसदी म्हणजे एक जीव वाचावा, एक जीव वाचावा. किती तळमळ त्या आई-वडिलांची, त्या भाऊ-भावजाईंची असेल, की एक जीव वाचावा आणि 22 वर्ष तो त्रास काढलेला आहे. मॅडम आता